एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। आताची घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजे सुरेश धस बीड पोलीस अधीक्षकांच्या भेटीला पोहोचल्याची माहिती आहे। भाजपचे आमदार सुरेश धस बीड पोलीस अधीक्षक नवनीत काबत यांची भेट घेत आहेत। तर महादेव मुंडे हत्या प्रकरणी धस पोलिसांच्या भेटीला असल्याची माहिती समोर येते। महादेव मुंडे यांचा खून झालेला होता। त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी जेव्हा या ठिकाणी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच्यावरून वातावरण तापलेलं आहे आणि त्यातच महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणामध्ये सुद्धा वाल्मिक कराडवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले जात आहेत। सुरेश धस यांनी खुलासे केलेले होते काही आणि त्यानंतर आता ते पोलीस अधीक्षकांची भेट घेत आहेत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सुरेश, काय सांगाल? सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये। त्यांनी एक पूर्ण घटनाक्रम सांगितला होता आणि आता ते पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी पोहोचले। नेमकी कशासाठी आहे ही भेट? महादेव मुंडे यांची हत्या ही 21 ऑक्टोबर 2023 मध्ये झालेली होती। 14 महिने उलटूनही या प्रकरणात एकही आरोपी अटक करण्यात आलेला नाही आणि जे मुंडे कुटुंब आहे या मुंडे कुटुंबाने तपासी यंत्रणा याचबरोबर पोलीस यांच्यावर देखील संशय व्यक्त केला होता। काही जे आरोपी अटक करणार होते मात्र राजकीय दबावामुळे ती आरोपी अटक केले नाहीत असा आरोप देखील त्यांनी केला होता आणि त्याच संदर्भामध्ये सुरेश धस यांनी आज पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली। महादेव मुंडे यांचा देखील जो खून आहे तो अत्यंत निगूढ पद्धतीने करण्यात आला होता। विशेष म्हणजे परळी शहरातील न्यायालय, तालुका न्यायालय आणि तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये हा मृतदेह टाकून देण्यात आलेला होता आणि या प्रकरणामध्ये जी पोलिसांची आणि तपास यंत्रणांची भूमिका आहे ती संशयास्पद आहे असं त्या मुंडे कुटुंबाने देखील सांगितलं होतं। आणि त्यानंतर आता सुरेश धस यांनी या प्रकरणामध्ये सुरुवातीला कशा पद्धतीने हत्या करण्यात आली होती, यामध्ये पोलीस कशा पद्धतीने आरोपीला वाचवत होते हे देखील सुरेश धस यांनी न्यूज 18 लोकमतच्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं आणि त्यानंतर हे प्रकरण पूर्णतः समोर आलं। आता सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। त्या प्रकरणामध्ये जे कोणी पोलीस अधिकारी होते, आपण ज्यावेळेस न्यूज 18 लोकमत परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये गेलो होतो, तिथे नाचन नावाचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याशी विचारणा केल्यानंतर 5 पोलीस अधिकारी बदलले, तपासी अधिकारी बदलले, त्याचबरोबर तीन पोलीस एसपी देखील बदलले। मात्र या प्रकरणामध्ये एकही अद्याप आरोपी अटक नाही, कोणी संशयित देखील अटक नाही। सुरेश, या संपूर्ण प्रकरणावर संशय व्यक्त करण्याच्या अनुषंगाने सुरेश धस यांची जी भेट आहे याची ती अत्यंत महत्त्वाची आहे। निश्चितच सुरेश, त्याच्यानंतर आता या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने तपास केला जातो तेही बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक।